डेसिमल नंबर हा जो या नंबर मध्ये लिहिलेला हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला म्हणतात डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला होल नंबर लिहिलेले आहेत. पूर्ण संख्या ज्याला म्हणतो आपण होल नंबर. कोणते नंबर आहेत? होल नंबर. आणि डेसिमलच्या राईट साइडला आहे डेसिमल नंबर. यांना फ्रॅक्शनल पार्ट सुद्धा म्हणतात. बघा, 15.14 हा जो पॉइंट आहे याला डेसिमल पॉइंट म्हणतात. 15 डेसिमलच्या लेफ्ट साइडला, डेसिमलला जर मिडलला ठेवलं, डेसिमलच्या लेफ्ट साइडला असतात होल नंबर. आता होल नंबर सगळ्यांना माहिती आहे का? ज्यामध्ये डेसिमल नसतो, ज्या नंबर मध्ये डेसिमल नसतो त्याला होल नंबर म्हणतात. आणि ज्या नंबर मध्ये डेसिमल नंतर काही डिजिट असतात त्यामुळे त्याला डेसिमल नंबर म्हणतात. आणि राईट साइडचा जो भाग आहे त्याला फ्रॅक्शनल पार्ट म्हणतात. वी कॉल्ड इट फ्रॅक्शनल पार्ट. एक मिनिट. 0.8 0.8 जो दिसतोय हा आहे फ्रॅक्शनल पार्ट. आणि हा फ्रॅक्शनल पार्ट लिहायचा कसा? 0.8 ला जर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 0.8 ला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डेसिमल नंतर आहे 1 डिजिट, एकच अंक आहे डेसिमल नंतर. आणि तो डिजिट कोणता आहे? 8. डेसिमल नंतर जो फर्स्ट डिजिट असतो त्याची व्हॅल्यू असते मुलांनो 10th. TENTH 10th. 10th म्हणजे काय? 8 आउट ऑफ 10. डेसिमल नंतर जो फर्स्ट डिजिट आहे त्याची व्हॅल्यू आहे 10. TH लागलाय बघा पुढे 10. आणि हा जो 8 आहे तो 8/10 फ्रॅक्शन मध्ये लिहितात. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तो होतो 4/5. अजून एक एक्झाम्पल मी सांगतो, अजून एक सांगतो, लक्ष द्या. नंतर आपण चॅटबॉक्स मध्ये त्यावर डिस्कशन करणार आहोत. 0.4 ला फ्रॅक्शनल पार्ट मध्ये लिहायचं. डेसिमल नंतर आहे 1 डिजिट. डेसिमल नंतर जर 1 डिजिट आहे तर येथे लिहायचं 4. आणि डेसिमल नंतर जर 1 डिजिट असेल तर 1 0 असलेला 10 त्याच्या बरोबर यायचा. याची व्हॅल्यू असते 10th. याला म्हणतात 4/10. 4/10 म्हणजे 4/10. 4/10 म्हणजे 4/10. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2/5 होतात. 0.6 डेसिमल नंतरचा फर्स्ट डिजिट आहे 6. याला वर्ड्स मध्ये लिहिलं आपण 6/10. आणि 6/10 लिहितात बाळांनो 6/10. आणि 6/10 ला लिहितोय आपण सिम्प्लिफाय केल्यावर 3/5. स्वरा बनसोडे काय म्हणतोय? प्रज्वल पिंपळे, प्रतिभा पासापुरे, समजतंय का सांग मला? 6/10 आणि फ्रॅक्शन मध्ये लिहिला आपण, सिम्प्लिफाय केला, 3/5 मिळालं आपल्याला. स्वरा बनसोडे, अद्विक. अजून एक एक्झाम्पल बघा. 0.2 याला 2/10 म्हणतोय आपण. 2/10 म्हणजे माहितीये 2/10. आणि दोघांना जर सिम्प्लिफाय केलं
तर 1/5 आन्सर मिळतंय. हा नंबर आहे श्लोक ज्ञानेश्वर ठुबे 4.2. हा 4 आहे होल नंबर, ज्याला पूर्ण संख्या म्हणतो. वी कॉल्ड इट होल नंबर. आणि आफ्टर डेसिमल फर्स्ट नंबर इज 4 नंबर ऍज इट इज लिहायचा. होल नंबरला फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. वी कॅनॉट राईट होल नंबर लाईक अ फ्रॅक्शन. नो. 4 आहे तसा ठेवला. पॉइंट नंतर 2 जो दिसतोय तर याला 2/10 आपण लिहितोय का? याला आपण लिहिलंय 2/10. आणि याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं 4 1/5, हे तिघे पण इक्वल आहेत. अद्वैत शिंदे, श्लोक ज्ञानेश्वर समजलंय का? श्रेयांश, श्रवण लेंडवे समजलं का बेटा? आर्यन आत्माराम वाघ, काय केलं सांगतो, परत एकदा ऐका. परत एकदा ऐका. ज्यांना नाही समजलं त्यांनी अजून एकदा समजून घ्या. हा आहे 3.5. हा 3 आहे होल नंबर, त्याला ऍज इट इज ठेवा. हा 5 जो आहे हा आहे 5/10. 5/10 ला आपण ठेवलं 5/10 आणि याचं सिम्प्लिफिकेशन केलं 5/10 होतोय 1/2. हे फायनली आन्सर आपल्याला मिळालं. तर लिहिणं बंद करा, थोड्या वेळाने ऐका. श्रुती महेश माने ऐका. 4.5. हा 4 आपण आहे तसा ठेवायचा. 4.5 हा आहे 5/10 आणि 5/10 ला लिहितोय आपण 5/10. हा झाला मुलांनो मिक्स फ्रॅक्शन. हा फ्रॅक्शन कोणता आहे? मिक्स फ्रॅक्शन. या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये करायचं. 4 × 10 40, 40 + 5 45/10 आणि याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं 9/2. बघा हे दोन्ही आन्सर आपल्याला मिळाले. आणि कन्व्हर्जन कशात केलं आपण? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. मी परत एकदा सांगतो, लक्ष द्या. या प्रॉब्लेम मध्ये काय केलं सगळ्यांनी ऐका. हा 4 आपण ऍज इट इज ठेवला. 5/10 ला आपण 5/10 लिहिलंय. 0.5 ला 5/10 लिहिलेलं आहे. आता या इम्प्रॉपर मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये केलं आपण. न्यूमिरेटर, डिनॉमिनेटर आणि या होल नंबरचा मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यात 5 ऍड केले. 45/10 आणि त्याला सिम्प्लिफाय केलं 9/2. 9.8 कशामध्ये लिहायचा? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता 9.8 मध्ये 9 आहे होल नंबर. 9.8 मध्ये 9 होल नंबर आहे. संध्या प्रकाश दळवे, अबीर मोहिते, 9 इज अ होल नंबर. आणि 0.8 हा आहे 8/10 आणि 8/10 लिहितो आपण 8/10. याला इम्प्रॉपर मध्ये लिहायच्या वेळेस सगळ्यांना माहितीये कसं करायचं. इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन करताना अबीर मोहिते 10 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन करा, त्यात ऍड करा 8. 10 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन करा, त्यात ऍड करा 8. 10 × 9 + 8 /10. 90 + 8 98/10. दोघांना डिवाइड होणारा कॉमन नंबर आहे 2. 49/5. 49/5 मिळतंय. याला 98 ला 2 ने डिवाइड केलं, 10 ला 2 ने डिवाइड केलं, सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर मिळतंय आपल्याला 49/2. याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन का म्हणतात? संध्या दळवे, अबीर मोहिते माहिती, श्रवण लेंडवे. 49/5 ला इम्प्रॉपर का म्हणतात?
कारण याचा न्यूमिरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. हा डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमिरेटर मोठा आहे. 8.5 भावेश, 8.5 तुम्हाला लिहायचा होल नंबर मध्ये, सॉरी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता 8 जो दिसतोय तो आहे तसा ठेवूया आणि 0.5 ला 5/10 असं लिहितोय आपण. हा झाला मिक्स फ्रॅक्शन. हा कोणता फ्रॅक्शन झाला भावेश बोकडे? भावेश, हा फ्रॅक्शन कोणता झालाय? हा झाला मानवी. हा जो फ्रॅक्शन झालाय हा आहे मिक्स फ्रॅक्शन. आणि मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये करायचं असेल तर 10 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यात 5 ऍड करायची. 85/10 दोघांना डिवाइड होणारा ग्रेटेस्ट नंबर 5. उत्तर आलं 21/2. सॉरी 21 नाही, हा बरोबर आहे. 21 नाही 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 17 येते. 17/2. 17/2, 85/10 हे सगळे इक्वॅलंट फ्रॅक्शन आहेत. 5.12 होल नंबर आहे तसा ठेवला ऍज इट इज. होल नंबर मध्ये डेसिमल नसतो, तो आहे तसा ठेवायचा. होल नंबर मध्ये डेसिमल नसतो, तो आहे तसा ठेवायचा. आता डेसिमल नंतर डिजिट आहे 2. डेसिमल नंतर डिजिट किती आहेत? 2 डिजिट आहे. 2 डिजिट आहे म्हणजे याला म्हणतात 1200. आता 1200 लिहितात कसा? 1200 लिहितात 12/50. सॉरी 12/100. 12/100 असा लिहितात. पॉइंट नंतरचा 1-2. आता यांचं ऍडिशन करायची किंवा हा 5 आहे तसा ठेवला. 12 आणि 100 ला डिवाइड होणारा नंबर कोणता आहे? 12 आणि 100 ला 4 ने डिवाइड होते. 4 ने 12 ला डिवाइड केलं 3, 100 ला डिवाइड केलं 25. हे आन्सर आपल्याला मिळालं. प्रियल, डेसिमलच्या अगोदर असतो होल नंबर, तो आहे तसा ठेवा. परत सोनवणे, डेसिमल नंतर असतो, अगोदर असतो, डेसिमलच्या अगोदर लेफ्ट साइडला आहे 9 होल नंबर, त्याला आहे तसं लिहिलं. 75/100 आपण येथे ठेवला त्याच्या शेजारी. अर्पित भगाटे भगत बरोबर. श्रावणी गणवीर बरोबर. श्रावणी 9 आहे तसा ठेवायचा. 75 आणि 100 ला डिवाइड होणारा हायेस्ट कॉमन फॅक्टर 25 आहे. 25 ने 75 ला डिवाइड केलं 3, 25 ने 100 ला डिवाइड केलं 4, 9 3/4 हा मिक्स फ्रॅक्शन उत्तर आलं आपलं. हे आलंय का दीप्ती गावंडी? सगळ्यांचं हे उत्तर बरोबर आलंय का? आता लिहा ना, आता लिहायला जागा आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. डेसिमलच्या लेफ्ट साइडला नंबर असतात होल नंबर. होल नंबर मध्ये काही चेंज होत नाही, तो आहे तसा ठेवला 12. डेसिमल नंतर डिजिट आहेत 2 डिजिट डेसिमल नंतर असेल तर या 35 ला 100th म्हणतात. 100चं मिनिंग माहितीये? 2 डिजिट असेल तर 100चं मिनिंग काय माहितीये का? एव्हरीवन मध्ये सांगा. हा जो 100चा मिनिंग आहे 35/100 आणि याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं 7/20 होईल. 35 आणि 100 ला 5 ने डिवाइड होतंय. आणि या पाटील अद्वैत शिंदे श्लोक तुम्ही समजलंय का?